गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता, मी तू पण जगन्नाथा ओ एकचितत्वता। देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला। सद्गुरुनाथ महाराज की जय। मग गगनी जेवी निर्मळे नेणी कैची एक वेळे, उठती घनपटळे नानावणे तैसे अमूर्ती तिये विशुद्धी। महदादी भूत भेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती। मग निर्मळ अशा आकाशात ज्याप्रमाणे एकाएकी नाना रंगांच्या मेघाचे समुदाय कोठून उठतात हे समजत नाही, त्याप्रमाणे शुद्ध निराकार परब्रह्माच्या ठिकाणी बुद्ध्याधिक नाना प्रकारची भिन्न भिन्न भूते उत्पन्न होऊन नाना ब्रह्मांडाचे आकार निर्माण होतात। जसे आकाशामध्ये 4 दिवसापूर्वी म्हणाल तर सगळं भरलेलं होतं, पाऊस पडत होता, आता पडलं तर ऊन होतंय, बरोबर नाही? आकाश निर्मळ आहे, त्याप्रमाणे ते काय म्हणतात, शुद्ध निराकार परब्रह्माच्या ठिकाणी त्याप्रमाणे शुद्ध निराकार परब्रह्माच्या ठिकाणी बुद्ध्याधिक नाना प्रकारची भिन्न भिन्न भूते उत्पन्न होतात। म्हणून ही जी 84 लक्ष योनींमधली जी सगळी भूत आहेत आहे ना, आणि या प्रत्येकाची बुद्धी पण वेगवेगळी आहे। माणसामध्ये सुद्धा बुद्धी आहेच आणि त्याच्यामध्ये बुद्धिभेद पण खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे ही भेद करणारीच बुद्धी आहे, म्हणून त्याला बुद्ध्याधिक नाना प्रकारची भिन्न भिन्न भूते त्याच्यातनं निर्माण झाली, म्हणून नाना ब्रह्मांडाचे आकार त्याच्यातनं निर्माण झालेले आहेत। म्हणून हे जे विविध आकार जे झालेले आहेत हे आकार सुद्धा तुम्ही एक त्याच्यामध्ये थोडा विचार माणसाने जरूर करावा याच्यावरती, असं माझं वैयक्तिक मत आहे। हे कुठलेही आकार, मासा घ्या, मगर घ्या, हत्ती घ्या, हे आकार कसे झाले असतील हो, असा विचार करा। जे सगळं निराकार होतं त्याच्यात हे आकार आले कसे, हे कुठल्या तरी ज्ञानजाणीवेतनंच आले ना। हत्तीला सोंड आणणं हा बेसिक रेखाटन कुठल्या बुद्धीतनं झालं असेल। जसं आपण म्हणतो की एखाद्यानी एकदम असं नवीन चित्र काढतात ना, नूतन कलाकार असतात ते पेंटिंग मॉडर्न आर्टवाले, ते कसं करतात, कधी आपल्याला माहिती नसतं तसे काय ते रफाटे फापाटे देतात त्याच्यावरती आणि त्यांचं चित्र झालं असं आपण म्हणतो, आहे की नाही? पण ती बुद्धी आहे, ती भ्रमिष्ट झालेली बुद्धी आहे की तिला नेमक्या कुठल्या आकारात आणायचं हे समजलेलं नाहीये, बुद्धीच आहे ती पण। परंतु जेव्हा कुठलेही आकार नव्हते तेव्हा प्रत्येक गोष्टीला आकारात आणणं, तुम्ही जेव्हा एखादं मशीन डिझाईन करता की नाही, मशीन डिझाईन म्हणून इंजिनिअरिंगला कोर्स असतो, लक्षात घ्या, कोर्स म्हणजे ड्रॉइंग असतं ॲक्च्युली, तर त्याच्यामध्ये त्याचं फाउंडेशन कसं असलं पाहिजे, त्याच्यावरती असणारं ते ऑपरेटिंग त्याचा जो बे असतो तो कसा असला पाहिजे, त्यात नट कसा बसणार आहे, त्याचं बोर काय असायचं, त्याचं थ्रेडिंग कशा टाईपचं असलं पाहिजे, इतक्या मायन्यूट गोष्टी, त्याचा आकार, आणि याचा आकार वेगळा, बेडचा आकार वेगळा, फिरणाऱ्या त्या चकचा आकार वेगळा, त्याच्यामध्ये फिरणारे ते जॉज जे असतात त्याचे, ते 3 पिनवरनं फिरणारी पिन ती वेगळी, त्याला बसवणारी मोटारचा शाफ्ट वेगळा, सगळं गणित वेगळे, लक्षात घ्या।
हे माणसानी विचार करून केलेल्या गोष्टी आहेत. कल्पनेत नाही, ओव्हर ए पिरियड. कारण त्याला ती पॉवर कशी शिफ्ट करायची आणि त्याला जे आणायचं आहे, वस्तू तयार करायची आहे, त्या वस्तूच्या डायमेन्शनसाठी कुठली करेक्ट आकार बेसिक मटेरियलचा लागेल. हे समजा तुम्हाला एखादी गोल वस्तू तयार करायची असेल तर तुम्हाला घेताना शाफ्टच घ्यावा लागणार ना. तुम्हाला चौकोनी प्लेट घेऊन चालणार आहे का? नाही. म्हणजे अशी त्यांनी सुरुवात करून सर्व निसर्गाचे नियम एकत्र करून मोटर तयार झाली. मोटरला तिथं बसवल्या गेलं, तिला फिरवल्या गेलं, तो कटिंग मशीन तयार झालं. हे सगळं डिझाईन करत आलं ना, आहे की नाही? मग याच्यात किती वर्षानुवर्षे गेली आहेत. मग तुम्ही मला सांगा, हत्ती तयार करायचा असेल, त्याची सोंड, त्या सोंडेचा आकार, ती जमिनीपर्यंत कुठपर्यंत पोचणार, त्याची वाढ परत लहानपणापासून मोठा होईपर्यंत. नाही तर मोठा झालं तरी सोंड एवढी शिकत, असं नाही चालत तिथं. म्हणजे ती क्रियात्मकता तर अजूनच वेगळी आहे, जी माणसाच्या डोक्याच्या बाहेरची आहे. माणसाने असा विचार केला नाहीये ना कधी की हा लेथ पुढे 10 वर्षानंतर एवढा मोठा जम्बो लेथ झाला. असं तर होत नाहीये. आहे ना, आज घेतलेली गाडी ही 10 वर्षानंतर तेवढ्याच आकाराची राहतीये, तिचा आकार बदलत नाहीये. पण इथं तसं होत नाहीये. इथं सगळ्या आणि पेशीपासून बदलत जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये मग त्याचे डोळे, त्याचा आकार कसा असला पाहिजे, त्याच्यात असणारी तेजाची ताकद किती असली पाहिजे, त्यांनी स्पंदातनं त्याच्या बुद्धीने पुढच्या परिसरामधल्या 10 किलोमीटरमधल्या सर्व जाणीवा बौद्धिक लेवलला कशा येऊ शकतील, कसली अरेंजमेंट आहे ही. तो जे खातो, काय खाणार हे पण ठरवलेलं आहे. त्यांनी काय खायचं हे पण ठरवलेलं आहे, लक्षात घ्या. हत्तीने काय खायचं ठरलेलं आहे. तो काय सिंहाला पकडून गिळून टाकत नाही, हरणाला पकडलं खाल्लंय असं नाही होणार आहे. म्हणून त्याप्रमाणेच त्याच्या सर्व डायजेस्टिव्ह सिस्टीमची रचना, त्याच्या आत असणाऱ्या सर्व जठर, त्याच्या आतणारे स्नायू, पायाची नखं, नाही तर माणसाला हत्तीची नखं लावली वगैरे असं नाही होत कुठं. थोडा कॉम्प्लेक्स फिनॉमिना आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि यासाठी लागणारी सर्व ब्रह्मांडातली शक्ती कशा प्रकारे ऑपरेट केल्या जाईल म्हणून सर्वाचं रेखाटन आहे याच्यामध्ये. आणि याच्यात सर्व अपूर्वता आहे, एवढी अपूर्वता आहे की त्या अपूर्वतेला कोणी कॉन्ट्राडिक्ट सोडून कॉम्प्युट पण करू शकत नाही. एवढी अपूर्वता प्रत्येक जीवामध्ये टाकलेली आहे. आणि अशा या अपूर्व अशा शरीरामध्ये सदा ईश्वर सिंहासनावर येऊन बसतो आणि त्याला सर्व ताकद पुरवतो. आणि तू तुझं शरीर वापर. सिंहाला सांगतो, तुला तुझं मर्यादेप्रमाणे तू तुझं वापरत राहा. मी आहे, तू मेला की मी निघून जाणार, तुझं तू बघ पुढे काय करायचं. इज व्हेरी क्लिअर. तो काही सिंहामध्ये येऊन बसलेला आहे, तो काही सिंहाचा उद्धार करायला नाही आलेला. तो कशासाठी आलाय सिंह? त्याचेच गुण सिंहाच्या जाणीवेतनं त्यालाच बघायचे आहेत. सर्वम खलुइदम ब्रह्म. लक्षात घ्या. मग माणसामध्ये जर ईश्वर येऊन बसला आहे, तो काही माणसाच्या उद्धारासाठी येऊन बसलाय काय? हे जे मी म्हणतो आहे त्याचं कारण याच्यात दडलेली आहे. म्हणून आपल्यातला ईश्वर हा आपल्या उद्धारासाठी नाही बसलेला, आपण त्याच्या साह्याने उद्धार करून घ्यायचा आहे. ती बुद्धी आपल्याला दिली आहे. म्हणून तो म्हणतो की सर्व धर्मां परित्यज्य मामेकं शरणं व्रज. हे कळावं लागणार आहे. आणि मी माझ्या शारीरिक धर्माच्या गुणात्मक जाणीवेतनं त्याला धर्म मानतो, आहे ना. असं ते खूप खोल आहे, लक्षात घ्या. म्हणून ते म्हणतायत त्याप्रमाणे शुद्ध निराकार परब्रह्माच्या ठिकाणी बुद्ध्याधिक नाना प्रकारची भिन्न भिन्न भूते उत्पन्न होऊन नाना ब्रह्मांडाचे आकार निर्माण होतात. आणि नाना ब्रह्मांडाचे आकार म्हणजे
हे ब्रह्मांड तर एकच आहे, पण प्रत्येक जीवाच्या आतमध्ये जे मन बुद्धी आहे त्याचं संपूर्ण वेगळं विश्व आहे. माझं विश्व वेगळं आहे, तुमचं विश्व वेगळं आहे, तुमचं वेगळं आहे. आणि हे फक्त मानवाचंच आहे असं नाही, प्रत्येक प्राणी मात्राचं विश्व वेगळं आहे. आता सुद्धा त्या आफ्रिकेमधला हत्ती कुठल्या विश्वात नांदत असेल तुम्ही विचार करा, आहे ना. हिमालयातला अस्वल कसं पळत असेल बघा आता, कारण एवढा सगळा पाण्याचा झोत खाली येतोय आणि तो जीव धरून बसलाय मी कसा वाचणार म्हणून. विचार करावा लागेल, जास्त त्याचं विश्व आहे. आणि त्या विश्वाला चालना देणारं म्हणजे फक्त शक्ती देणारं आत्मतत्व आहे, त्याच्यातच बसलेलं आहे. म्हणून ईश्वराच्या विश्वाशी आपल्या विश्वाचं एकीकरण करावं लागणार आहे. त्याला एकत्व म्हटलेलं आहे, वननेस. नाही तर सर्व भेदच आहे. म्हणून वननेस माझ्या विश्वाचा आणि ईश्वराच्या विश्वाचा एकीकरण हा वननेस आहे. नाही तर अनेक तर आहेच, अनेकत्व आहेच. मग अनेकतात एकता कशी आहे ते शोधावं लागणार. आपल्यातली पहिली अनेकता कुठली आहे ती शोधा, त्यात एक करा, आपलं विश्व ईश्वराशी जुळवा, सगळं विश्व एक होतं. डोंट वरी. हे अध्यात्म आहे, याला अध्यात्म म्हणते. असो पै निर्विकल्पाची ये बरिडी, फुटे आदी संकल्पाची विरुडी, आणि ते सवेची मोडोनी ये ढोंडी ब्रह्मगोळकाच्या. निर्विकल्प अशा माळ जमिनीत आदिसंकल्पाचा अंकुर उत्पन्न होतो आणि लगेच त्याबरोबर तो अंकुर ब्रह्मांड रूप आकाराने भरून लदबदून येतो. आता तेच गणित आहे सगळी. आता तुम्हाला ज्या विश्वात घातलेलं आहे मी, आपण आलेलो आहोत या विश्वामध्ये, ते काय म्हणतात, निर्विकल्प अशा माळ जमिनीत. माळरान निर्विकल्प. माळरान कसं असतं, पडीक पडलेलं असतं, तिथं काही नसतं. तसं परब्रह्म हे निर्विकल्प माळरानासारखं पडलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये काय झालं, तिथं जो मुख्य संकल्प झाला, आदिसंकल्प, हरिसंकल्प, तो जो संकल्पाचा स्पंद त्याच्यात निर्माण झाला आणि त्याच्यातनं हा अंकुर उत्पन्न झाला. ज्ञानेश्वर माऊलींचं वर्णन आहे, त्यातनं हा अंकुर निर्माण झाला, जो अंकुर ज्या अनंत ब्रह्मांडाच्या टिंबया आकारामधनं पुढे सुरू झाला आणि मकारात आला, उकारात गेला आणि आकार तयार झाला. विश्वबीजाची या कुंभा. ही अशी गणित आहेत सगळी. म्हणून त्यांनी काय झालं, अंकुर उत्पन्न होतो आणि लगेच त्याबरोबर तो अंकुर हिरण्यमयी कोशातनं तोच अंकुर गुणमयी मायेत येतो. गुणमयी मायेमधनं तोच अंकुर पुढे गुणक्षोभिणी मायेमध्ये येतो आणि तोच अंकुर पुढे ब्रह्मांडाचा विस्तार करतो, 84 लक्ष योनी येतो आणि तोच पुढे कृतयुगाच्या पुढे तुमचं सत्ययुग, द्वापारयुग आणि कलियुगात येतो आणि तोच पुढे 2023ला आपल्यासारखा होऊन बसतो लदबदून. आहे की नाही? ही ईश्वराची डेमोग्राफी आहे. कशी चालली डेमोग्राफी बघा आता, आहे की नाही? म्हणून त्याला डी आकार म्हणतात. आहे की नाही? डी आकार जो आहे तो तसा आहे, तसा वाढणारच जाणार आहे सतत. म्हणून आदिसंकल्पाचा अंकुर उत्पन्न होतो आणि लगेच त्याबरोबर तो अंकुर ब्रह्मांडरूप आकाराने भरून लदबदून येतो. असा शब्द वापरलाय, लदबदून. केवढी निर्मिती आहे ही, काही लॉजिक आहे का त्या
निर्मितीला. आपल्याला प्रश्न पडतो, काय प्रकरण काय चाललंय, असा प्रश्न निर्माण होतो त्याच्यामध्ये, असं ते म्हणतायत. असो, तया एकेकाचे भीतरी पाहिजे, तो बीजाचाची भरीला देखिते, माझी होतिया जातिया नेणिजे लेख जीवा. त्या एकेकाच्या आत पाहिल्यास, आता बघा, त्या एकेकाच्या आत पाहिल्यास, आपण हत्तीच्या आत पाहिलं आहे की नाही, तसं त्या एकेकाच्या आत पाहिल्यास तो बीजानेच भरलेला दिसतो. म्हणून तो प्रत्येकामध्ये एवढं लदबदलेलं आहे सगळं. म्हणून या उपाधी माझी गुप्त, लदबदलं काय आहे, उपाधी लदबदलेली आहे. तो कशात आहे, बीजातच आहे. म्हणून ते फार भारी घेतलेले त्यांनी. तो बीजानेच भरलेला दिसतो. त्यात उत्पन्न होणाऱ्या व नाश पावणाऱ्या जीवांची तर संख्याच करता येत नाही, आहे की नाही. म्हणून मी म्हटलं कित्येक मरून गेले असतील ना, ज्याची आपल्याला कल्पना, म्हणजे आपल्यापर्यंत ती बातमी सुद्धा आली नसेल. त्या समुद्रातला व्हेल मासा मेला कधी, येते कधी आपल्यापर्यंत बातमी, कधी नाही. अगदी टोपल्याने भरभरून ते मासे बोटीच्या बोटी भरून इकडून तिकडून मारून त्यांना घेऊन जात असतात. काही गणाला सुतराम लदबदलेलं आहे सगळं, हे जे म्हटलं जातं ते त्या कारणाने. म्हणून मग त्या ब्रह्मगोळकाचे अंशांश प्रसवती आदी संकल्प समास, हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे. मग त्या ब्रह्मांडाच्या अंशाच्या अंशापासून असंख्य आदी संकल्प उठतात, है ना, व अशी असंख्य सृष्टीची उत्पत्ती होते. म्हणून ही संपूर्ण सृष्टी त्या मूळ आदी संकल्पापासूनच निर्माण झालेली आहे असं म्हणतात. परी दुजेन वीण एकला, परब्रह्मची संचला, अनेकत्वाचा आला पूर जैसा. पण एवढीही असंख्य सृष्टी झाली तरी एका परब्रह्मा वाचून दुसरी यत्किंचित वस्तू अस्तित्वात येत नाही. एक परब्रह्मच सर्वत्र भरलेले असते व अनेकत्वाचा नुसता पूर येतो. म्हणून कारण इकडे एका बाजूला तुम्ही जेव्हा पाहता तेव्हा ही संपूर्ण अष्टधा प्रकृती जी निर्माण झाली आहे, ज्याला आपण मूलद्रव्य म्हणतो, ज्याच्यातने सगळी शरीरं निर्माण झालेली आहेत. 84 लक्ष योनींमधली शरीर धड, की जे चैतन्य गेल्यानंतर प्रेत होतं, हे पण त्याच्यापासूनच निर्माण झालेलं आहे. केवढा विचार आहे ना हा खोल. आणि जो त्याच्या आत बसलेला आहे तो त्याच्यापासून वेगळाच झालेला आहे, आणि तोही तोच आहे. म्हणजे त्याच्यातनं हे शरीर निर्माण झालंय. म्हणजे इथं माझं काहीच नाही आहे, मी आलो कशासाठी इथं, इथं माझं आहे काय. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा. दासबोध काय सांगतं हेच सांगतं ना, वेगळं सांगितलंय का रामदास स्वामींनी. हेच उपनिषदाची भूमिका आहे जी भगवद्गीतेत पुढे सरकलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये त्याच्यापासून वेगळं काही नाहीच आहे. म्हणून जे काही आहे ते त्याचंच आहे. आपली निर्मितीच काही नाही आहे याच्यात, आणि आपला काही कार्यक्रमच नाही आहे खरं तर याच्यात काही. आपण आपले कार्यक्रम उगाच दाखवून बसतो. आज इकडं जायचंय, उद्या तिकडं जायचंय, तेरवा तिकडं जायचंय, हे आपले कार्यक्रम आहेत. त्याचा ईश्वराशी काही घेणं देणं नाही आहे. किती म्हणजे याला साधक म्हटले, साधकाची वृत्ती आहे ही. म्हणून ईश्वराच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त दुसरा कार्यक्रमच ठेवायचा नाही. बाकीच्या सगळ्यांचे कार्यक्रम करून टाकायचे आणि आपला ईश्वराचा कार्यक्रम ठेवायचा फक्त. कारण कार्यक्रम हा शब्द दोन्ही अर्थाने वापरला जातो आजकाल, म्हणून म्हटलं. कारण मी परवा एकाला विचारलं, काय नाही हो, गेलो होतो तिथं, त्या माणसाने खूपच डोक्याला त्रास दिला, त्याला कार्यक्रम करून आलो त्याचा. कार्यक्रम करून आला म्हणजे काय, काहीतरी मारामारी करून आला असणार, दुसरं काय करून आलेलं असणार आहे की नाही. म्हणून आपल्याला ईश्वराचा कार्यक्रमाशी घेणं देणं, बाकी कुठले कार्यक्रम नकोत आपल्याला. असो, म्हणून
अनेकत्वाचा नुसता पूर आलेला येतो. त्याच्यामुळे हे सगळं अनेकत्वाची म्हणजे आपल्याच विचारांमध्ये इतकं अनेकत्व आहे ना, कारण बुद्धीमध्येच एवढा भेद आहे. जे बघेल त्यात भेद. पांढरा दिसला की ते काळं बघणारच नाही, कधी काळं दिसलं की पांढरं बघणार नाही. भेद आहे ना सगळा, काळं पांढरं निळं जांभळं हिरवं पिवळं ढवळं काय जे असेल ते सगळं, जाड आहूड उंच सखल वर खाली सगळे भेद है ना. त्यामुळे कुठलीही कडे बघत असताना माणूस भेदानीच बघितलं जातं. जरी आपल्या बुद्धीला माहिती असलं की ईश्वर एकच आहे, सर्वत्र आहे, तरी तो आपल्या बुद्धीच्या जाणीवेतच नाही. म्हणून ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. म्हणून बुद्धीची स्थिरता यावी लागणार आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आहे ना, म्हणजे मग हे विश्वची माझे घर होणार आहे का नुसतं जोरजोरात म्हणून होणार आहे. है ना, म्हणून होणार नाहीये या गोष्टी. म्हणून त्या भूमिकेमध्ये शिरूनच ते होणार आहे. जोपर्यंत शिरत नाही तोपर्यंत कानाचा बुद्धीचा उल्हास आहे आणि तो उल्हासाच्या पलीकडे. त्याच्यामुळे आपल्या उल्हासाला काही लॉजिकच नाही, कारण आपल्याला कळलेलंच नाही, कारण मती स्थिरच झालेली नाही आहे. कारण आपण लागलीच काय म्हणणार, लता मंगेशकरनी इतकं छान गायलेलं आहे ते त्यांना एवढं जमलं नाही, दुसरा कोणी म्हणत असेल त्याला. कारण माझी बुद्धी ही अशी भेदातच पाहतीये. मी ज्ञानेश्वरांच्या शब्दाच्या भूमिकेतनं आत शिरतच नाहीये. कोणी का म्हणेनात पसायदान, ते काय ज्ञानेश्वरांनी लता मंगेशकरनी म्हणावं म्हणून लिहिलेलं पसायदान नाहीये काही. मग ती बौद्धिक आत्मिक जाणीव आहे. किंबहुना चराचर आपण जाहला. मग कानाला गोड वाटण्यासाठी आणि टाळ्या मिळवण्यासाठी ते तर नक्कीच नाहीये, लक्षात ठेवा. आणि कार्यक्रमाच्या शेवटी म्हणण्यासाठी नाहीच आहे. उलट कार्यक्रम होण्याच्या अगोदरच म्हणायला पाहिजे पसायदान, कारण त्यानंतरच खरा कार्यक्रम आहे. जो म्हणतो मी तो त्याला कार्यक्रम होणं म्हणतात. तुम्ही कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान जाता जाता चला म्हणून टाका पसायदान, संपून टाका विषय, की लोकांनी रॅलीत उभं राहायचं, हाय मस्त झालं पसायदान छान झालं. कोणी लिहिलं याच्याशी काही घेणं देणंच नाही लोकांना. ही पसायदानाची वस्तुस्थिती आहे, मी सांगतोय तुम्हाला. ती वाईट वाटतं ना असं पाहिल्यानंतर जगातल्या गोष्टी, की किती त्या संगीताच्या कलेनी माणसातलं अध्यात्म घालवून टाकलेलं आहे. म्हणून मला संगीताचा सुद्धा राग येतो, कारण तो भावच केला त्यातनं. त्या नुसता उ म आणि त्या नुसता रा उ करत बसतात, देव निघून जातो त्याच्यातनं. त्याला काय घेणं देणं नाहीये तुमच्याशी. तू किती सुरात म्हणतो कुठल्या रागात म्हणतो, त्याला एकच राग माहिती आहे की जिथं विकल्प नाही, मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलु इदं ब्रह्म, या एका भावातून जो उद्दीपित होतो तो भाव त्याला हवा आहे. तिथं खरा कार्यक्रम आहे, लक्षात ठेवा. नाही तर सगळेच संत झाले असते ना अशाने. तसं होत नाही, तसं होत नाही. या गोष्टी फार महत्व आहेत. म्हणून ही जी बुद्धी आहे ना, या बुद्धीनी पहिले बुद्धीचाच कार्यक्रम करावा लागणार आहे आपल्या, त्याशिवाय काही करत नाही आपलं. असो, म्हणून यद्ध्यास्तत कृतेन दोषेण गुणेन वा अणुमात्रेणापि संबध्यते. ही गोष्ट वेगळी आहे. म्हणजे याच्याशी आपल्याला आता काही कर्तव्य नाही आहे. म्हणजे ही दुसरीच ओवी आहे जरा. परंतु ज्ञानेश्वर माऊली पुढे काय सांगतात बघा. तैसे विषमत्व नेणो कैसे वायाची चराचर रचे पाहता प्रसवतिया योनीचे लक्ष दिसती येरी जीव भावाची पालविये काही मर्यादा करू नये पाहिजे कवण हे आघवे विये तव मूळ ते शून्य. त्याप्रमाणे ही समविषम सृष्टी कशी काय भासते हे समजत देखील नाही.
तोच विषय घेतलाय त्यांनी. पण व्यर्थ सजीव निर्जीव सृष्टीचा भास होतो व लक्षावधी जीव योनी निर्माण झालेल्या दिसतात. काय लक्षात? त्याच्यामुळे या सर्व निर्मिती दिसणाऱ्या आहेत, भावणाऱ्या आहेत. एरवी जीवभावरूपी अंकुराची मर्यादा करता येत नाही आणि हे सर्व कोणापासून उत्पन्न होते याचा विचार केला तर कारणच सापडत नाही. म्हणून याचा सर्वाचा विचार केल्यानंतर याचं कारण काय, हे सर्व निर्माण करण्याचं, हा सर्व प्रश्न निर्माण होतो. लक्षात घ्या. पण हे याचं कारण ज्याला कळलं त्याला ईश्वर कळतो. कारण काय आहे? कारण एकच आहे. तुम्ही तुमचं घर का निर्माण केलं, याला काय कारण? तुमचा स्वतःचा संकल्प की मला माझं घर करायचंय. तुम्ही शिकलात का, याला कारण काय? तुम्हाला शिकायचं होतं, हेच कारण. तसंच हे निर्माण का केलं? कारण जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा मीच ब्रह्म होतो आणि सर्वम खल्विदम ब्रह्म आहे हे मला बघायचंय. संपला विषय. हेच कारण, दुसरं कारणच नाहीये. ते आपल्याला भेदामुळे कळत नाहीये. म्हणून तुम्ही ईश्वर व्हा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे सर्व निर्मितीचं कारण काय आहे. ते कारण तेच आहे. म्हणून आपलं अज्ञानातलं कारण आहे आपल्या विश्वाच्या निर्मितीचं, आणि त्याचं कारण आहे, त्याच्या मनाचं कारण आहे ते त्याच्या ज्ञानभूमिकेतल्या स्पंदाचं. म्हणून त्याची अतिमानसिकता आहे आणि आपली अज्ञानातली मानसिकता आहे. या दोन मानसिकतेतला हा फरक आहे. म्हणून या आणि त्यातही आपली मानसिकता कशी आहे? व्यवहार अज्ञानाशी निगडीत होते म्हणून ती अधोमानसिकता होते. म्हणून त्या अधोमानसिकतेला ऊर्ध्वगतीकडे न्यावं लागणार आहे. म्हणून तिला अधिमानसिकतेत न्यावं लागतं. आणि ती अधिमानसिकतेत जेव्हा येते तेव्हा पराशक्तीचा स्पर्श तिला होतो, जी शून्यावस्थेच्या पुढची निशून्यावस्था आहे. म्हणून निशून्यावस्था ही अधिमानसिकता आहे की ज्याच्यातनच पुढे अतिमानसिकतेचा वेध घेता येतो. अशा या मानसिकतेचा स्पर्श आहे. म्हणून ज्याला आपण सूक्ष्म, सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम असं म्हणू शकतो. एकतर या मनाच्या स्थिती आहेत. त्यामुळे म्हणून करता मुदल न दिसे आणि सेखी कारणही काही नसे, माझी कार्यची आपैसे वाढवची लागे. म्हणून सृष्टीच्या मुळात कोणी करता दिसत नाही. म्हणून याच्या मुळात कोणी, कारण आपल्याला करता बघण्याची सवय आहे. आपली जी सवय आहे ती करता बघण्याची आहे. करता बघण्याची सवय म्हणजे काय? टेल्को कंपनी कोणी काढली? रतन टाटांनी काढली. ही कंपनी कोणी काढली? त्याचा करता हा. ही सर्व करता बघण्याची सवय आहे ना. माझं घर कोणी तयार केलं? माझ्या वडिलांनी. म्हणजे माझ्या कर्त्याकडे जातो आणि तो दिसतो मला, पण या विश्वाचा करता दिसत नाही. हा लक्षात. म्हणून कोणी करता दिसत नाही व तसेच त्या सृष्टीचे कारणही काही सापडत नाही. पण हे नुसते सृष्टीरूप कार्यच वाढलेले दिसते. म्हणजे याच्यात दिसतं काय? फक्त सृष्टी वाढलेली दिसते, तिचं कार्य वाढलेलं दिसतं. ऐसा करिते न वीण गोचर अव्यक्ती हा आकार, निपजे जो व्यापार तया नाम कर्म. म्हणून कर्माची व्याख्या इथं सांगितली. आता त्यांनी याप्रमाणे अव्यक्त ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी व्यापार करणाऱ्या कर्त्या वाचून आकार उत्पन्न करणारा जो व्यापार दिसतो त्याला कर्म म्हणतात. म्हणून ईश्वराचं कर्म कशाला म्हणणार तुम्ही? तर अव्यक्त ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी. कारण तो निराकार आहे, त्यांनी सर्व आकारात आणलाय. तो अव्यक्त आहे पण त्याचं विश्व आपल्याला व्यक्त दिसत आहे. म्हणून अव्यक्त ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी
हा जो मधला व्यापार झाला, या आकारातनं निराकारात येणं, अव्यक्तातनं व्यक्त होणं, हे कुठल्या तरी घटनेतनं घडलं ना. ते जे घडलं, कारण एंड पॉइंट माहिती आहे आपल्याला, स्टार्टिंग पॉइंट माहिती झालाय आपल्याला, मध्ये काय घडलं, मध्ये जो व्यापार घडला ते कर्म घडलं. म्हणून आपण म्हणतो हे संपूर्ण ब्रह्मांड कसं निर्माण झालं, हे ईश्वराचं कर्म आहे. त्या कर्मातनं ईश्वर समजून घे. म्हणून स्वरूपाचं कर्म, विश्वस्वरूपाचं कर्म, त्याच्यातनं विश्वातीत स्वरूप कळणार आहे, जे स्वामी सांगतात आहे ना. असं ते अध्यात्म चालतं सगळं. म्हणून जो व्यापार दिसतो त्याला कर्म म्हणतात. अधिभूतम क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम अधियज्ञो अहमेवात्र देहे देहभृताम वर. आता इथं त्यांनी वेगळी भूमिका तीच आहे, पण हे कसं तुझ्यात आलं आहे ते सांगतायत आता बघा. म्हणून विनाशी भावाला अधिभूत म्हणतात. विनाशी भाव म्हणजे प्रत्येक जीवाचा विनाशी भाव कुठला आहे हे बघ. म्हणून जीवात्मा हा ईश्वराचं शांत स्वरूप आहे, कारण त्याला अंत आहे. जीवात्म्याला अंत आहे, म्हणजेच काय झाला, तो विनाशी झाला. म्हणून मी आणि माझं म्हणून जे आपण जगतो आहोत, हा सर्व भाव कसा आहे, हा मरणारा आहे भाव. म्हणजे माझ्यामधला हा भावच मरतो ना. मी जेव्हा मरतो तेव्हा मी आणि माझं हा भाव मेला. म्हणजे जीवात्म्याचा भावच गेलाय तिथं. फक्त इच्छा वासनांचा पुंज झाला तो, त्याला कळतच नाहीये, इतका बावळट झाला. लक्षात घ्या. म्हणजे शहाणा माणूस बावळट कसा होतो हे इथलं कळतं. तो मेल्यावरच कळतं त्याला की अरे मी किती बावळट होतो. तो कितीही इथं डिग्र्या मिळवू द्यात, त्याला कितीही पद्मभूषण पद्मविभूषण मिळू द्यात, त्याचा तिथं काय उपयोग नाही. म्हणून संतांना काय असल्या काही गोष्टी नको असतात, डिलीट फिलीट तर अजिबात नको असतं. ते काय घेताही नाहीत असल्या गोष्टी, कारण त्यांना माहिती आहे इथं मेल्यानंतर हे काही उपयोगाचं येत नाही. म्हणून ते काय म्हणतात, विनाशी भावाला अधिभूत म्हणतात. म्हणून आपण जो भाव विनाशी आहे ते अधिभूत आहे आपल्यामधलं. जीवाला अधिदैवत म्हणतात. जीवाला म्हणजे भाव हा अधिभूताचा झाला, आणि तो जो जीव जो आहे ते अधिदैवत झालं. आणि देहधारी जीवामध्ये श्रेष्ठ अशा अर्जुना, या देहामध्ये राहणारा अधियज्ञ तो मीच आहे. आलं का लक्षात. म्हणून आपला मी आणि माझा हा भाव हे अधिभूत आपल्या डोक्यावर बसलेला आहे. आणि त्या भावामध्ये मशगूल असणारा जो मी म्हणून म्हटला जातो तो जीव, तो अधिदैवत झाला. आणि त्या जीवापासून वेगळा पण जीवाला एक प्रकारे शक्ती देत राहणारा जो मी, तो अधियज्ञ म्हणून जो आहे. म्हणून आपल्यातलं आत्मस्वरूप जे आहे, क्षेत्रज्ञ त्याला म्हणा तुम्ही पाहिजे असेल तर, आत्मा म्हणा त्याला, तो मी आहे असं तर म्हणतायत बरं का. आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे, तरी होय आणि हारपे अभ्रदैसे तैसे असते पण आहाच नाही होईजे हे साच, जया ते रूपा आणि ती पाच पाच मिळून या. आता अधिभूत जे म्हटले जाते ते काय हेही संक्षेपाने सांगतो. ज्याप्रमाणे अभ्र येते व नाहीसे होते, त्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व भासमात्र आहे, नसणे हेच त्याचे खरे स्वरूप आहे. पाच भूते परस्परात मिळून ज्याला रूपाला आणतात. म्हणजे काय झालं, हा भाव आहे, देह भाव, हे अधिभूत झालं आपल्यामधलं. लक्षात. जे भूताते अधिकरुणी असे आणि भूत संयोगे तरी दिसे, जे वियोग वेळे भ्रंशे नामरूपाधिक, त्या ते अधिभूत म्हणिजे. मग अधिदैवत पुरुष जाणिजे, जेणे प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले. जे नामरूपात्मक शरीर पंचभूतांना धरून असते
पंचभूतांचा संयोग झाला असता दिसते आणि भूतांचा वियोग झाला असता नाहीसा होते. लक्षात, त्या शरीराला आदिभूत म्हणतात. म्हणून जे पंचमहाभूतातनं तयार झालं आहे ते आदिभूत आहे. म्हणून नामरूपात्मक अस्तित्वाच्या जाणीवेच्या आत जे चैतन्य आहे ते ईश्वर आहे, आदियज्ञ. म्हणून आपण जे म्हणतो ना, नाम घ्या, हे घ्या वगैरे, याच्या पाठीमागची भूमिका जी गोंदवलेकर महाराजांना सांगायची आहे ती ही आहे की त्या चैतन्याचा वेध घ्या. राम राम हा पाहूच नका, तो बघू नका, असं ते म्हणतायत. खरं तर त्यांना असं म्हणायचंय, पण आपण अज्ञानी असल्यामुळे राम म्हटला की तो तसाच मला आवडतो, है ना, म्हणून आवडतो आपल्याला, है ना. म्हणून रामदास स्वामी सुद्धा पांडुरंगापाशी गेले तेव्हा म्हणाले, येथे का उभा रे श्रीरामा. त्यांचं दैवतच राम होतं, म्हणजे गुरुच होते त्यांचे राम. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म या जाणीवेतनं त्यांनी ते पाहिलेलं आहे. हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. पण हा सगळा विचार त्यांच्या एका परावस्थेमध्ये असतो. लक्षात घ्या की पुढच्या काळामध्ये रामदास स्वामींचं कुठलंही वाक्य गेल्या 300 वर्षामध्ये खोटं पडलं असं झालंय का? तुम्हीच विचार करा या गोष्टीचा. कारण तुम्ही कसंही बघा तिकडं, कारण प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी त्यांना अनुग्रह दिलेला आहे. मग त्यांनी हे वाक्य केलं का, जे काय जे जिथे जिथे माझे मन जाईल तिथं तिथं सद्गुरू तुझे पाय दोन्ही. मग दिसले ना, पांडुरंगाच्या तिथं सद्गुरूचेच पाय दिसले आम्हाला, आहे की नाही. मग म्हणजे केवढं गुरुचं महत्व सांगितलंय त्यांनी. एका जाणीवेतनं कुठल्या कुठे जातं ते. म्हणून असं करावं लागतं आपल्याला. याला भक्ती म्हटलेलं आहे. म्हणून ही सगुणाची भक्ती आहे, परंतु ती निर्गुणाला जाऊन भिडते थेट. म्हणून आपली भक्ती सुद्धा निर्गुणाला जाऊन भिडते का हे बघावं लागणार. आधार तर सगुणच आहे ना. म्हणून सगुणाची भक्ती थेट निर्गुणाकडे जाते. सोहम, आलं का लक्षात. म्हणून ही दोन्ही चित्र एकमेकासमोर आहेत. हा विचार किती जुना असेल हा विचार करा. त्यामुळे इथं आपल्याला काय करावं लागतं, जे नामरूपात्मक शरीर पंचभूतांना धरून असते, पंचभूतांचा संयोग झाला असता दिसते आणि भूतांचा वियोग झाला असता नाहीसा होते. त्या शरीराला अधिभूत म्हणतात. आणि जो प्रकृतीने केलेले कर्म मी केले म्हणतो, म्हणून त्याचे फळ आपण भोगतो, तो जीव पुरुष अधिदैवत होय. म्हणून हे सर्व कर्म मी केलं, मी आणि माझं, हा जो विषय झाला तो अधिदैवताचा झाला. म्हणून अधिभूत शरीर, अधिदैवत जीवात्मा आणि अधियज्ञ म्हणजे आत्मा. हे लक्षात घ्या, लक्षात. म्हणून अधिदैवत होय. पुढे काय म्हणतात बघा, तया ते जो खंडाने इथं स्पष्ट सांगितले. मग अधिदैवत पुरुष जाणीजे जेणे प्रकृतीचे भोगीजे उपार्जिले. म्हणून ज्याने काय म्हटलं त्यांनी, प्रकृतीने केलेले कर्म मी केले असं जो म्हणतो तसंच करतो ना आपण. कारण ही प्रकृती सुद्धा आपली नाहीये खरं तर. आणि आता आपण काहीच केलेलं नाही, कुठल्याही पंचमहाभूतातलं भूत आपण निर्माण केलेलं नाहीये. म्हणून अधिदैवत हेच आपलं भूत आहे. आपल्या मानगुटीवर बसलेलं भूत जर कुठलं असेल तर अधिदैवत म्हणजे हे सगळं मीच केलं आहे असं जो म्हणतो, मी आणि माझं भ्रांती, असं ते स्वरूप आहे. तो जीव पुरुष अधिदैवत होय. जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु, जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगमाचा, जो परमात्माची परी दुसरा
जे अहंकार निद्रा निदसुरा, म्हणून स्वप्नाची वर बारा संतोषे जिणे. म्हणून जो जीव जाणीव रहित चैतन्याची जाणणारी दृष्टी होय, किंवा जो प्रमाणाने जाणणारा प्रमाता होय, जो इंद्रियांचा प्रवर्तक आहे, म्हणजे जो इंद्रियांवर आरूढ होऊनच व्यवहार करतो, व जो स्थूल देहाचा संबंध सुटला असता संकल्प रूपी पक्षाचा आश्रय करून राहण्याचा वृक्ष होय, जो खरोखर परमात्माच आहे, पण आपल्या निराळेपणाच्या अहंकार निद्रेने झोपला असल्यामुळे जो परमात्म्याहून वेगळा झाला आहे, जो स्वप्नातील व्यवहाराने संतोष पावतो व कष्टी होतो, तो अधियज्ञ. आले का लक्षात? त्याचं कारण त्यांनी इथं खूप छान सांगितलेलं आहे. ते म्हणतात जो जीव जाणीव रहित चैतन्याची जाणणारी दृष्टी होय. आपल्या दृष्टीची जी दृष्टी आहे ती कुठनं आली? त्या आत्म्यापासून आली होय. किंवा जो प्रमाणाने जाणणारा प्रमाता होय. प्रमाणाने म्हणजे या प्रत्येक गोष्टीमध्ये मागे असणारा म्हणजे अन्वय व्यतिरेक हे प्रमाण आहे. अन्वयाने ईश्वर समजून घ्यावा लागणार आहे, कारण तो दिसत तर नाहीच आहे कुठं. म्हणून त्याचा जो अन्वय आहे आणि त्याच्यातला जो व्यतिरेक आहे, दोन्ही गोष्टीतनं आपल्यामध्ये विकल्प असेल तर विकल्प आला कुठल्या संकल्पातनं, असा विषय करावा लागतो. आपल्याला अज्ञान आहे, मग ज्ञान कशाला म्हणायचं? असत्य आहे, मग सत्य कशात आहे? हा जो सगळा एक प्रकारचा लाईनअप आहे याचा, आणि निर्मितीचं सूत्र कशात काय, कशात एकात नाही, एकात नाही, एकात नाही, एकात नाही, आणि सगळ्यांच्या मुळात एकत्रीकरणातनं परत तिसरं शरीर, ज्याच्यामध्ये पंचमहाभूत आहेत पण दिसत नाहीत. दिसतं का? दिसत नाही. जलतत्व आपल्यामध्ये आहे, पण ते कसं वेगळ्याच स्थितीमध्ये रक्ताच्या जाणीवेतनं जात आहे, म्हणून ते जल म्हणता येईल का? पण तत्वरूपाने ते जल आहे. हे सगळं समजून घ्यावं लागणार आहे आपल्याला, हे अन्वयाने समजून घ्यावं लागणार आहे. असो, म्हणून जो इंद्रियांचा प्रवर्तक आहे, म्हणजे जो इंद्रियांवर आरूढ होऊनच व्यवहार करतो, म्हणून इंद्रियांचा प्रवर्तक. आपल्या इंद्रियांना जी चेतना दिलेली आहे ती कोणाकडनं आलेली आहे? त्याच्याकडनं, म्हणजे तो इंद्रियांवर आरूढ झालेला आहे असं त्यांनी म्हटलंय. व जो स्थूल देहाचा संबंध सुटला असता संकल्परूपी पक्ष्यांचा आश्रय करून राहण्याचा वृक्ष होय. म्हणून हा आपल्या देहाचा संबंध संपला त्याचा, की तो जो संकल्प जो आहे, एक तर दोन संकल्प आहेत त्याच्यात, विचार करा. म्हणून आपल्यामध्ये जो अधिदैवत म्हणून जीवात्मा म्हटलेला आहे, त्याचा स्वतःचा एक वेगळा संकल्प आहे. त्याचा, कारण तो आत्मा म्हणत नाही, आपण आपल्याला आत्मस्वरूप जाणतच नाही आपण आपलं. म्हणून आपल्या जीवात्म्याचा एक वेगळा संकल्प आहे, की त्याच्या इच्छा वासना हाच त्याचा संकल्प आहे, ज्याला आपण अज्ञान म्हणतो. आणि दुसरा जो आत्मा आहे आपल्यामधला, तो आत्मा जो आहे, जो अधियज्ञ म्हणून म्हटला जातो, क्षेत्रज्ञ म्हणून आहे, त्याचा संकल्प आहे. त्याचा संकल्प म्हणजे जेव्हा दोन्ही हा देह सुटतो तेव्हा आत्मा जो आहे तो त्याच्या संकल्पाच्या झाडावर जाऊन बसतो, म्हणजेच तो त्याच्या निरंजन स्थितीमध्ये निघून जातो. कारण त्याचा संकल्प काय आहे? मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलु इदं ब्रह्म आहे. आणि माझ्यामधला जो अधिदैवत जो आहे, जो जीवात्मा आहे, त्याचा संकल्प काय आहे? त्याच्या इच्छा वासना आहेत. मग त्या इच्छा वासनांची जी भूमिका आहे ती भूमिका ओम भूर्भुवः महः जनः तपः सत्यम किंवा अतल वितल सुतल तलातल अशा 14 भुवनांमध्ये तो फिरतो. क्लिअर? एकदम क्रिस्टल क्लिअर केलेलं आहे बघा इथं त्यांनी. म्हणून आश्रय म्हणून संकल्प रूपी पक्ष्यांचा आश्रय करून राहण्याचा वृक्ष होय. मग तुम्ही कुठेही धरायचो, इकडे धरू शकता, तिकडे धरू शकता. आलं लक्षात? म्हणून जो खरोखर परमात्माच आहे, म्हणून आपला जो
जीवात्मा जो आहे, अधिदैवत आहे, तो खरोखर परमात्माच आहे. कारण तो मेल्यानंतर शरीर सोडतो आहे, पण त्याचा संकल्प चुकीचा असल्यामुळे तो वेगळ्याच वृक्षावर जाऊन बसतोय असं म्हणतायत. म्हणून जो खरोखर परमात्माच आहे, पण आपल्या निराळेपणाच्या अहंकार निद्रेने झोपला असल्यामुळे आपण जागे असून झोपलेला असतो, आणि जागे असून दिवसभर झाल्यानंतर परत लवकर झोप येते आपल्याला. इतकी झोप आहे आपली, आहे की नाही? त्या झोपण्याला काय लॉजिकच राहत नाही ना आपल्या. गाढ झोप असं. म्हणून निराळेपणाच्या अहंकार निद्रेने झोपला असल्यामुळे जो परमात्म्याहून वेगळा झाला आहे, जो स्वप्नातील व्यवहाराने संतोष पावतो व कष्टी होतो. म्हणून हे जे सगळं आपलं जीवन चाललेलं आहे, आपलं कर्म ईश्वरापासून वेगळं करणं जातं, हे एक प्रकारचं स्वप्न आहे. आणि यात त्याच्या व्यवहाराने तो संतोष पावतो किंवा कष्टी होतो. मला सुख दुःख हे सर्व मला या जाणीवेतनं येतात. हा अत्यंत सुंदर असा अधिभूत, अधिदैवत आणि अधियज्ञाचा भाग आहे, जो आध्यात्मिक जाणीवेमध्ये कसा हळूहळू न्यायचा. म्हणजे प्रवास कुठं आला, फक्त अधिदैवत ते अधियज्ञ एवढाच प्रवास आहे की नाही? आपल्याला आता हे नक्की ठरवता यायला पाहिजे की या 14 भुवनात जायचं, या झाडावर जायचं का त्या झाडावर जायचं. म्हणून झाडाची निवड कुठली करायची, त्याच्यावरती आपल्या कर्माची बांधणी ठेवणं हे आपलं कर्म झालं. कारण तो जो आहे अधियज्ञ, तो त्याच्या कर्माच्या जाणीवेतनं त्याच्या संकल्पाप्रमाणे त्याच्याच ठिकाणी जातो. तो काही तुमची फिकीर करत नाही, लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या आत्म्याला तुमच्या जीवात्म्याची फिकीर नॉट, लक्षात ठेवा. देवाला तुमची काळजी नाही, हे माझं जे वाक्य आहे हे जाड अक्षरात लिहून ठेवा. तुम्हाला देवाची काळजी करावी लागणार आहे, कारण त्याला तुमच्या आधाराची गरजच नाही आहे, तुम्हाला त्याच्या आधाराची गरज आहे. मग केवढं गणित उलट वागतो ना आपण. म्हणून आपण देवाकडे जातो असं आपण म्हणत असतो, आहे की नाही? आणि खरं म्हणून साधनेने आपल्या अधियज्ञापर्यंत पोचा, क्षेत्रज्ञापर्यंत पोचा, असा हा भाग आहे. आता बाकीचा भाग पुढच्या याच्यामध्ये बघू. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरिओम.